हालेलुया हालेलुया हालेलुया। अनुवाद 15:5-6 अनुवाद 15:5। मात्र तुझा देव परमेश्वर याची वाणी मनपूर्वक ऐकली पाहिजे आणि आज ही जी आज्ञा मी तुला देत आहे ती काळजीपूर्वक पाळली पाहिजे वचनसह, कारण तुझा देव परमेश्वर तुला दिलेल्या वचनानुसार तुझे कल्याण करेल। तू अनेक राष्ट्रांना कर्ज देशील, पण तू स्वतः कर्ज काढणार नाहीस। तू अनेक राष्ट्रांवर सत्ता चालवशील, पण तुझ्यावर त्यांची सत्ता चालणार नाही। हालेलुया हालेलुया। वचन काय सांगते पहा, वचन सांगते की तू आपला देव परमेश्वर याच्या आज्ञा तू काळजीपूर्वक पाळल्या पाहिजे, तू त्याची वाणी मनपूर्वक ऐकली पाहिजे। असे केल्याने वचन सांगते की परमेश्वर पिता तुझे कल्याण करेल। तुला कोणाकडे कर्ज काढावं लागणार नाही, उलट तूच मात्र अनेकांना अनेक राष्ट्रांना मदत करशील। पहा, परमेश्वर पिता या ठिकाणी काय म्हणतो, तू जर माझ्या आज्ञा नियम मनपूर्वक मनापासून पाळशील, माझी वाणी जर तू ऐकशील, तर परमेश्वर पिता म्हणतो मी तुझे कल्याण करीन। तुला कोणाकडे कर्ज काढावं लागणार नाही, तू स्वतः अनेकांना कर्ज देशील, तू अनेकांवर सत्ता चालवशील। हा, प्रभूचे नियम पाळल्याने माणसाचे फायदेच फायदे। जेव्हा मनुष्य देवाचे नियम पाळतो, देवाची वाणी ऐकतो, देवाचं वचन ऐकतो, तेव्हा त्याच्या जीवनात फायदेच फायदे व्हायला सुरुवात होतात। मग त्याची प्रगती होत जाते, उन्नतीस तो प्राप्त करत असतो, तो यशाच्या पायऱ्या चढत असतो, तो पुढे जातो, तो यशस्वी होतो, त्याचे भविष्य उज्ज्वल बनले जाते, तो श्रेष्ठ बनतो, तो थोर बनतो, कारण तो देवाचे नियम पाळतो। बायबलमध्ये प्रभू म्हणतो तू माझ्या आज्ञा पाळल्याच पाहिजे, आणि जर तू पाळणार, जर माझे नियम पाळणार, मी तुझे कल्याण करीन, मी तुझा उद्धार करीन, तुझे तारण करीन, तुझं सर्व काही चांगलं चालेल, तुझ्या जीवनात काहीच वाईट घडणार नाही, सर्व काही चांगलं घडेल, कल्याणच तुझ्या जीवनाचं होईल जर तू माझे नियम पाळशील तर। हा मनुष्य कल्याण, तारण, उद्धार, उन्नती, प्रगती या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी खटपट करतो, प्रयत्न करतो, पण या सर्व गोष्टी प्रभू येशूकडे आहेत, आणि प्रभू येशू म्हणतो मी तुला द्यायला तयार आहे, फक्त माझ्या आज्ञा पाळ, माझे नियम पाळ, पापापासून दूर राहा, आणि मग कल्याण, उद्धार, तारण, उन्नती, प्रगती हे सर्व काही तू घे। आपण देवाचे नियम पाळणार तरच आपलं कल्याण होणार। कल्याण कुठे, तारण कुठे, प्रगती कुठे, प्रभूचे नियम पाळल्याने, पापापासून दूर राहिल्याने, प्रभूच्या पूर्ण आज्ञेप्रमाणे चालल्याने आपलं कल्याण होणार, आपली प्रगती होणार, आपण पुढे जाणार। यशा 3:10 धार्मिकाविषयी म्हणाल तर त्याचे कल्याणच होणार, तो आपल्या कृत्याचे फल उपभोगणार। बायबल सांगते धार्मिकाविषयी म्हटले तर त्याचे कल्याणच होणार, कल्याणच म्हणजे त्याचं नुकसान होणार नाही, त्याचं चांगलंच होणार। ठरलेलं आहे की धार्मिक व्यक्ती परमेश्वरामध्ये धार्मिक जीवन जगणाऱ्या व्यक्तीचे कल्याणच होणार, वाईट होणार नाही, त्याच्या जीवनाचं चांगलंच होणार। आपण प्रभूमध्ये आहोत, आपण प्रभूमध्ये जीवन जगतो तर आपलं कल्याणच होणार, आपल्या जीवनात चांगलंच घडलं जाणार, परमेश्वर पित्याचा अनुग्रह मात्र आपल्याला लाभणार, प्रभू आपलं कल्याण आणि उद्धार करणार। म्हणून पूर्णरित्या आपण प्रभूच्या नियमाप्रमाणे, प्रभूच्या आज्ञेप्रमाणे आणि प्रभूच्या वचनानुसार चालण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, तरच आपलं कल्याण होणार, उद्धार होणार, तारण होणार, प्रगती होणार, आपल्या जीवनाची बंधने पूर्ण रीतीने तुटली जाणार। प्रभू आपलं कल्याण करायला तयार आहे। कितपर्यंत कल्याण होईल? 2 इतिहास 26 अध्याय। बायबल सांगते उजिया राजा, वचन काय सांगते 5 वचना, जोवर तो देवाच्या भजनी लागला तोवर देवाने त्याचे कल्याण केले। उजिया राजा जोपर्यंत तो देवाच्या भजनी म्हणजे प्रार्थनेत होता, देवाची प्रार्थना करत होता, तोवर देवाने त्याचे कल्याण केले। देवाला सोडिले त्याच्या मागे संकटे लागली। उजिया राजा जोपर्यंत देवाचे नियम पाळत होता, देवाने त्याचे कल्याणच केले, इतकं कल्याण केलं उजिया राजाचे की उजिया राजा थोर झाला। देवाने
अशी त्याला मदत केली. बायबल सांगते विलक्षण मदत, म्हणजे एक अद्भुत रीतीने करण्यात आलेली मदत, अद्भुत मदत या उज्जाला मिळाली की दिवसेंदिवस तो प्रगती प्राप्त करत गेला. उज्जा राजा इतका थोर झाला, इतका धनवान, इतका श्रीमंत झाला की त्याची कीर्ती सर्व ठिकाणी पसरली गेली. त्याने मात्र शेती केली. त्याला शेतीचा भरपूर शौक होता. डोंगरात, अनेक ठिकाणी, नगरात, जंगलात अनेक ठिकाणी शेती केली. अनेक प्रकारचे विपुल धन त्याच्याकडे होतं. त्याने अशी यंत्रे मात्र ठेवली, यंत्रे बनवली किंवा यंत्रे अशा लोकांना ठेवलं ज्या यंत्राच्या द्वारे धोंडे दगड फेकण्यात येत होते, मारण्यात येत होते. अशी यंत्रे पण उज्जा राजाकडे होती. म्हणजे त्यावेळी उज्जा राजा भरपूर थोर झाला, श्रीमंत झाला. जी यंत्रे आत्ताच्या वेळी 19 ते 20व्या शतकामध्ये ज्या यंत्रांचा उपयोग केला जात आहे ती यंत्रे उज्जा राजाच्या काळात होती, त्या मशीन. म्हणजे विचार करा, उज्जा राजा किती श्रीमंत झाला होता, महासामर्थ्यवान. बायबल सांगते उज्जा राजा महासामर्थ्यवान राजा झाला. परंतु जेव्हा त्याच्यामध्ये गर्व आला, अहंकार आला, तेव्हा मात्र परमेश्वर त्याने सोडल्यामुळे त्याच्या कपाळावर पोट फुटले, कारण तो गर्विष्ठ बनला होता. आणि मग आम्रान मरेपर्यंत, मृत्यूपर्यंत कोडी राहिला. जोवर तो देवाच्या भजने लागलेला होता तोवर त्याचे देवाने कल्याण केले. आपण पण जोपर्यंत प्रभू येशूमध्ये आहोत तोपर्यंत आपले सर्व चांगलं चालेल. पण प्रभूपासून बाजूला उतरले, प्रभू येशूला सोडले, प्रभूच्या सेवेपासून बाजूला उतरले, मग आपल्या जीवनात संकटे, दुःख, पीडा, समस्या या सर्व यायला सुरुवात होणार. प्रभूमध्ये राहणार तर प्रभू आपलं कल्याण करणार. जसं उज्जा राजा जोपर्यंत प्रभू बरोबर होता, प्रभूच्या भजने लागलेला होता, प्रार्थना करत होता, तोपर्यंत देवाने त्याचे कल्याण केले. प्रभू आपलं कल्याण करण्यासाठी तयार आहे, मात्र आपल्याला प्रभूमध्ये राहायचंय. प्रभूच्या वचनानुसार, प्रभूच्या नियमानुसार मात्र आपल्याला चालायचंय. बायबल ते सांगते योग 22:21 त्याच्याशी सख्य कर आणि शांती जोड, अशाने तुझे कल्याण होईल. त्याच्याशी म्हणजे कोणाशी? प्रभू येशू पित्याशी. प्रभूशी मात्र सख्य कर, मैत्री कर, जोडी कर आणि शांती जोड, अशाने तुझे कल्याण होईल. म्हणजे प्रभू बरोबर आपण आपलं नातं जोडणार, प्रभू बरोबर आपण आपली मैत्री संगत जोडणार, तर बायबल सांगते आपलं कल्याणच होणार, आपली प्रगती होणार, उन्नतीच होणार. जर प्रभूशी मैत्री केली असेल तर, प्रभूशी जोडी केली असेल तर आपलं कल्याण होणार, चांगलंच होणार, आपला उद्धार होणार. नीतिसूत्र 16-20 जो वचनाकडे लक्ष पुरवितो त्याचे कल्याण होते. जो परमेश्वर पित्यावर भाव ठेवतो तो धन्य. जो वचनाकडे लक्ष पुरवतो, वचन ऐकतो, वचन ग्रहण करतो, वचनाप्रमाणे चालतो, बायबल सांगते त्याचे कल्याण होते. आपण वचनाप्रमाणे चालले तर आपल्या प्रत्येकांचे कल्याण होणार, उद्धार होणार, तारण होणार, प्रगती प्राप्त करणार. जेव्हा आपण प्रभूच्या वचनाकडे लक्ष लावणार, वचनाप्रमाणे चालणारी व्यक्ती कल्याण प्राप्त करणार. उत्पत्ती 26:12-14 वचनात इसहाक गरारा प्रांतामध्ये जाऊन राहू लागला. त्यावेळी दुष्काळ पडला होता आणि इसहाक गरारामध्ये मात्र उपरी म्हणून राहत होता. तिथे इसहाकाने शेती केली आणि देवाने त्याच्या शेतामध्ये त्याला 100 पट उत्पन्न दिलं आणि देवपित्याने इसहाकाचे कल्याण केले. बघा, पहिली गोष्ट दुष्काळ. दुष्काळाचं पहिलं चिन्ह आहे पाऊस न पडणं. पाऊस जर पडला नाही तर शेती कशी उगवणार? आणि इसहाकाच्या वेळी दुष्काळ पडला होता तरी त्याने शेती केली आणि तरी त्याच्या जमिनीमध्ये धान्य उगवलं आणि पीक एवढं आलं, 100 पटीने पीक आलं. म्हणजे 1 टोपली त्याने धान्य पेरले त्याला 100 टोपली धान्य मिळालं. 100 पटीने प्रभूने त्याला उत्पन्न दिलं. पुष्कळ पटीने, विपुल पटीने, बायबल सांगते भरपूर पटीने देवाने त्याला उत्पन्न दिलं. पुष्कळ पटीने देवाने त्याला आशीर्वादित केलं. आणि वचन काय सांगते पहा, देवपित्याने इसहाकाचे कल्याण केले, देवपित्याने त्याला आशीर्वादित केले या दुष्काळाच्या दिवसात सुद्धा. कारण का? तो देवपित्याचे नियम पाळत होता. जसं अब्राहामाने देवाचे नियम पाळले, पुढे इसहाकाने देवाचे नियम पाळले. म्हणून देवपित्याने इसहाकाचे कल्याण केले आणि पुष्कळ पटीने देवपित्याने त्याला आशीर्वादित केले.
आपलं कल्याण करणारा प्रभू आहे. आपण प्रभूची वचने पाळणार, प्रभूचे नियम पाळणार, वचनाकडे लक्ष पुरवणार. प्रभू पुष्कळ पटीने आपल्याला देणार, 100 पटीने आपल्याला देणार, विपुल पटीने प्रभू आपल्याला देणार. आपण देवपित्याच्या नियमाप्रमाणे, वचनाप्रमाणे आणि आज्ञाप्रमाणे चालले पाहिजे. तरच आपलं कल्याण, तरच आपला उद्धार आणि तरच आपलं तारण होणार. वचन काय सांगते अनुवाद मध्ये 6 अध्यायामध्ये 3 आणि अनुवाद 6 अध्याय 18 वचनात. म्हणून इस्रायला श्रवण कर आणि त्या काळजीपूर्वक पाळ, म्हणजे तुझे कल्याण होईल. आणि तुझ्या पूर्वजांचा देव परमेश्वर याने दुधामधाची प्रवाहात असलेला जो देश तुला देण्याचे वचन दिले त्या तू बहुगुणित होशील. 18 वचनात. परमेश्वराच्या दृष्टीने जे उचित व चांगले तेच कर, म्हणजे तुझे कल्याण होईल. आणि जो उत्तम देण्याचे वचन परमेश्वराने तुझ्या पूर्वजास दिले त्यात तुझा प्रवेश होऊन त्याचे वतन तुला मिळेल. बायबल सांगते म्हणून तू प्रभूच्या आज्ञा काळजीपूर्वक पाळ, त्या श्रवण कर, म्हणजे तुझे कल्याण होईल. देवाच्या दृष्टीने योग्य आणि उचित काय आहे तेच कर, म्हणजे तुझे कल्याण होईल. आता बायबल काय सांगते, देवाचे नियम श्रवण केले, ऐकले, त्याप्रमाणे पाळायला सुरुवात केली तर आपलं कल्याण होईल. देवाच्या दृष्टीने जे योग्य आहे ते केलं तर आपलं कल्याण होईल. म्हणजे आपण पूर्ण देवाच्या मार्गावर चालले तर आपलं कल्याण होईल. वचन काय सांगते, तुला कल्याण पाहिजे, उद्धार पाहिजे, तारण पाहिजे, प्रगती पाहिजे, समृद्धी पाहिजे, वैभव पाहिजे, तर वचन सांगते प्रभूचे नियम पाळ. जे देवाला आवडते तेच करायला सुरुवात कर, म्हणजे तुझे कल्याणच होणार. प्रभूला जे आवडते ते करायला आपण सुरुवात केली तर वचन सांगते की आपलं कल्याण होणार, आपलं उद्धार होणार, आपलं तारण होणार, आपली प्रगती होणार, आपली उन्नती होणार आणि आपली सारी बंधने तुटणार. तर आपला उद्धारक प्रभू येशू आहे, आपला तारणारा प्रभू येशू आहे, आपली प्रगती करणारा प्रभू येशूच आहे. आणि तोच आपल्या जीवनामध्ये कार्य करणार आणि आपलं कल्याण मात्र घडून आणणार. अनुवाद 5 अध्यायामध्ये 29 ते 31 वचनात. त्याचे मन नेहमीच असे राहिले, म्हणजे त्याने माझे भय धरून माझ्या सर्व आज्ञाचे पालन केले तर किती बरे होईल. तशाने त्याचे व त्याच्या संततीचे निरंतर कल्याण होईल. ज्या मार्गाविषयी तुमचा देव परमेश्वराने तुम्हाला आज्ञा केली त्याच मार्गाने तुम्ही चालला, म्हणजे तुम्ही जिवंत राहाल व तुमचे कल्याण होईल. आणि जो देश तुम्ही वतन करून घेणार आहात त्यात तुम्ही चिरकाल राहाल. काय सांगते वचन? प्रभू म्हणतो, जर तुम्ही असेच माझ्यामध्ये स्थिर राहिला, माझे भय बाळगत राहिला, तर तुमचे आणि तुमच्या मुलाबालांचे निरंतर कल्याण होईल. तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या तर तुमचे कल्याण होईल आणि तुम्ही आपल्या देशात चिरकाल राहाल. आपण प्रभूचे नियम पाळले, प्रभूच्या आज्ञा पाळल्या तर आपलं कल्याण होणार, आपले आणि आपल्या कुटुंबाचे. दावीद काय म्हणतो, 5 स्तोत्रसंहिता 23 अध्यायामध्ये 6 वचनात. दावीद म्हणतो, खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया लागतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहील. दावीद म्हणतो, माझ्या आयुष्याचा प्रत्येक दिवस, प्रतिदिवस मला कल्याण, परमेश्वरापासून कल्याण आणि दया प्राप्त होतील. माझ्या प्रत्येक दिवसात परमेश्वराचा अनुग्रह माझ्या जोडीला आहे. माझ्या आयुष्याचा प्रत्येक दिवस कल्याणदायक दिवस आहे. दावीद म्हणतो, खरोखर प्रभूमध्ये जीवन जगल्याने आपल्या आयुष्याचा प्रत्येक दिवस कल्याणदायक दिवस बनला जाणार. जर आपण प्रभूच्या योजनेप्रमाणे, प्रभूच्या नियमाप्रमाणे चालले तर आपला प्रत्येक दिवस उद्धाराचा दिवस बनणार. निर्गम 1 अध्यायामध्ये 15 ते 22 वचनापर्यंत 2 सुईणी होत्या. या दोन्ही सुईणी परमेश्वर पित्याचे भय बाळगत होत्या. त्यावेळी मिस्र देशाचा राजा फारो राजाने हुकूम केला की मात्र आज्ञा केली की इस्रायल लोकांपैकी जन्माला येणारा प्रत्येक मुलगा मारून टाका. कारण इस्रायल लोकांची लोकसंख्या वाढत चालली होती आणि त्यामुळे फारो राजा घाबरला होता की यांची संख्या वाढेल आणि मग हे आपल्यावर मात्र चढाई करू येतील आणि आपल्याला तुडवितील. म्हणून फारो राजाने म्हटलं की इस्रायल लोकांपैकी जन्माला येणारा प्रत्येक मुलगा मारून टाका, मुलगी जिवंत ठेवा आणि मुलाला मारून टाका. आणि अशा प्रकारे मात्र मुलांना मारण्यात येत होते. तर ज्या 2 सुईणी होत्या, ज्या इस्रायल स्त्रियांचे डिलिव्हरी करत होत्या, त्या स्त्रियांना बोलवलं आणि त्याला फारो राजाने म्हटलं की मात्र मुलगा जन्माला आला की त्या मुलाला मारून टाका आणि मुलगी जिवंत ठेवा. पण या सुईने देवाचा भय बाळगला
मुलींना पण जिवंत ठेवलं, त्यांची हत्या केली नाही. तेव्हा ही गोष्ट फारो राजापर्यंत येऊन पोहोचली आणि त्या सुईणीला फारो राजापुढे बोलवण्यात आलं आणि त्याला म्हटलं, फारो राजाने, मी तुम्हाला सांगितलं होतं ना मुलगी मारून टाका आणि मुली जिवंत ठेवा, तुम्ही तर मुलगी पण जिवंत ठेवलेली आहे. तेव्हा त्या सुईणीने म्हटलं, इस्रायल स्त्रिया काही मिस्री स्त्रियासारखे इब्री स्त्रिया त्या जोमदार आहेत, मजबूत आहेत, आम्ही जाण्याच्या अगोदरच त्यांची प्रसूती होते. म्हणून या सुईणीने देवाचं बाय बाळगलं आणि मुलांची हत्या केली नाही. हे ज्या परमेश्वराने पाहिलं त्या परमेश्वर पित्याने या दोन्ही सुईणीचे कल्याण केले आणि त्यांची घराणे स्थापित केली. पहा, त्या दोन्ही सुईणींना प्रभूने का आशीर्वादित केलं? कारण त्याने हत्या केली नाही, फारूची आज्ञा पाळली नाही, तर उलट त्या मुलांना जिवंत ठेवलं. देवाने पहिले या सुईणीचं कृत्य चांगलं आहे म्हणून देवाने त्यांचे कल्याण केले आणि त्यांच्या घराण्याची स्थापना केली. जेव्हा मनुष्य चांगली कृत्य करतो आणि वाईट सोडून देतो तेव्हा देव त्याचे कल्याण करतो. आपण पण चांगलं काहीतरी करणार, लोकांना मदत करणार, दानधर्म करणार, गरीब गरजवंतांना सहाय्य करणार, प्रभू पाहणार, हा ही व्यक्ती चांगलं काम करणारी व्यक्ती आहे, मी या व्यक्तीचे कल्याण करीन, मी या व्यक्तीचे तारण करीन, कारण ही व्यक्ती चांगलं करते. नीतिसूत्रे 22:9. ज्याची दृष्टी उदार त्याचे कल्याण होते, कारण तो आपल्या अन्नातून गरिबास देतो. ज्याची दृष्टी उदार म्हणजे जो मात्र गरिबांना दानधर्म करतो, गरिबांना मदत करतो किंवा इतर गरजवंतांना सहाय्य करतो, त्याचे कल्याण होते, कारण त्याच्यामध्ये दया असते, त्याची दृष्टी उदार असते. तो आपल्या अन्नातून, आपल्या जेवणातून तो इतरांना खायला घालतो आणि म्हणून बायबल सांगते त्याचे कल्याण होते. आपण गरीब गरजवंतांना सहाय्य करणार, दीन दुबळे अनाथ लाचार बेघर असलेल्या लोकांना मदत करणार, तर बायबल सांगते आपलं कल्याणच होणार. परमेश्वर आपलं तारण करणार, उद्धार करणार, उन्नती घडून आणणार, प्रगती घडून आणणार, आपल्याला पुढे नेणार. मात्र आपण प्रभूच्या नियमाप्रमाणे, प्रभूच्या वचनाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रभूच्या संकल्पाप्रमाणे आपण चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे आपला उद्धार होणार, तारण होणार, प्रगती होणार, आपल्या जीवनातली सारी बंधने पूर्ण रीतीने तुटणार, सर्व तऱ्हेच्या समस्या आपल्या जीवनातून दूर होणार. तर आपलं कल्याण करणारा प्रभू आहे, आपला उद्धार करणारा प्रभू आहे, आपलं तारण घडून आणणारा प्रभू येशूच आहे. आणि त्याच्या मार्गावर जर आपण चालत आहोत तर बायबल सांगते आपलं कल्याणच होणार, आपला उद्धार होणार, आपलं तारण होणार. जेव्हा आपण प्रभूच्या मार्गावर चालणार तेव्हा आपलं कल्याण होणार, तेव्हा प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार. जो प्रभूच्या वचनानुसार चालतो त्याचे कल्याण होते. स्तोत्रसंहिता 125 अध्याय 4. हे परमेश्वराचे चांगले व सरळ मनाचे त्यांचे कल्याण कर. जे चांगले आणि सरळ मनाचे त्यांचे कल्याण कर. चांगले आणि सरळ मन, चांगले म्हणजे त्यांचा स्वभाव चांगला आहे, मन सरळ आहे, म्हणजे मनामध्ये कोणाविषयी वाईट नाही, कोणाचं वाईट होईल अशी योजना नाही, सर्वांविषयी स्नेहभाव मनामध्ये आहे. बायबल सांगते अशा व्यक्तीचे देव कल्याण करणार. नाही तर आपण प्रार्थना करतो पण आपलं मन स्थिर नाही, शुद्ध नाही, नेहमी वाईट विचार, वाईट भावना, वाईट कल्पना एकमेकाविषयी, तर मग आपलं कल्याण कसं होणार? प्रभू म्हणतो वचन काय सांगते, ज्याचे मन चांगलं आहे किंवा मात्र ज्याचं मन शुद्ध आहे, सरळ आहे, ज्याच्यामध्ये पाप नाही, वाईट नाही, त्याचे प्रभू कल्याण करणार, त्याचा प्रभू उद्धार करणार, त्याला प्रभू आशीर्वादित करणार, प्रभू त्याची उन्नती घडून आणणार आणि त्याच्या जीवनात चमत्कार मात्र प्रभू घडवणार. आपण प्रभूच्या वचनानुसार आणि प्रभूच्या नियमानुसार चालणार तर आपलं कल्याण होणार. पुढे वचन काय सांगते, स्तोत्रसंहिता 73:28 वचना. आसाफ म्हणतो, माझ्याविषयी म्हटले तर देवाजवळ जाणे यातच माझे कल्याण आहे. आसाफ एक गायक होता आणि आसाफ एक संदेष्टा पण होता. आसाफ वाद्य वाजविणारा, गाणे बोलणारा आणि मात्र संदेश देणारा सुद्धा एक व्यक्ती होता. संदेष्टा, गायक आणि वाद्य वाजविणारा अशा प्रकारचा व्यक्ती होता आसाफ. आणि तो सांगतो की मात्र माझ्याविषयी म्हटलं तर परमेश्वराजवळ जाणे यातच माझे कल्याण आहे. देवाजवळ जाणे, देवाजवळ राहणे यातच माझं कल्याण आहे. आपलं कल्याण कुठे? प्रभू येशूकडे. आपला उद्धार कुठे? प्रभू येशू
येशूकडे. आपलं तारण कुठे आहे? प्रभू येशूकडे. प्रार्थनेच्या द्वारे आपलं तारण आहे, उद्धार आहे, कल्याण आहे. म्हणून असं म्हणतो की माझं तारण प्रभू येशूकडे, देव पित्याकडे माझं कल्याण आहे. मग आपले कल्याण परमेश्वराच्या जोडीले. आपण प्रभूमध्ये राहणार, प्रभूच्या वचनात चालणार, आपले कल्याणच होणार, आपला उद्धार होणार, आपलं तारण होणार, आपली बंधने तुटली जर आपल्या समस्या दूर होणार, आपली संकटे मात्र दूर होणार जेव्हा आपण प्रभू येशूच्या वचनाप्रमाणे चालायला सुरुवात करणार. नीतिसूत्रामध्ये 28 अध्याय 10 वचनात सात्विक कल्याण रूप वतन पावतात. सात्विक लोक कल्याण रूप वतन पावतात. सात्विक म्हणजे धार्मिक जीवन जगणारे, पापापासून दूर राहणारे, प्रार्थनामय जीवन जगणारे कल्याण रूपी वतन रूप पावतात. म्हणजे परमेश्वर त्यांच्या जीवनात त्यांना वतन सर्व काही देतो, ज्याच्याने त्याचं कल्याण होते, उद्धार होतो, तारण होतो. अशा गोष्टी प्रभू त्यांना देतो. जे सात्विक मार्गाने चालतात, परमेश्वर पित्याच्या वचना आणि नियमात चालतात, त्यांचे सर्व काही चांगलेच घडते. मग रोमपत्र 8:28 वचनात व जे सांगते देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलविल्यास देवाच्या करुणेने सर्व गोष्टी मिळून कल्याणदायक होतात, कल्याणदायक ठरल्या जातात. बायबल सांगते ज्यांना प्रभूने बोलाविलेले, पाचारण केलेले, देवाच्या संकल्पानुसार प्रभूमध्ये बोलाविलेले, त्यांना सर्व गोष्टी मिळून कल्याणदायक बनतात. म्हणजे देवापासून त्यांना ज्या गोष्टी मिळतात त्या गोष्टी त्यांच्या जीवनात कल्याणदायक असतात. त्यांचं कुटुंब, मुलं बाळं, सर्व त्यांना आशीर्वादित गोष्टी देवाकडून त्यांना मिळतात. कल्याण रूप गोष्टी त्यांना प्राप्त होतात. कारण परमेश्वराने आपल्याला बोलाविलेले, देवाने आपल्याला त्याच्याकडे आणलेले, मग तो जे काय आपल्याला देत आहे ते सर्व कल्याण रूप गोष्टी तो आपल्याला देत आहे, ज्याच्यामध्ये आपला उद्धार आणि तारण अशा गोष्टी तो आपल्याला देत आहे. आपलं वाईट व्हावं, नुकसान व्हावं, आपल्या जीवनात चुकीचं काही घडावं असं देव करत नाही, तर आपल्या जीवनात सर्व चांगलं घडावं असं परमेश्वर पिता घडून आणतो. मग आपण देव पित्याच्या नियमात आणि वचनात चालणार तर आपले कल्याणच होणार. उपदेशक 8:12 उपदेशक शलोमोन राजा काय म्हणतो पहा, माझी खात्री आहे की देवाचे भय बाळगतात, जे देवाचे भय बाळगून त्याचे भय बाळगून त्याला भिवून बघतात त्याचे कल्याणच होणार. काय म्हणतो उपदेशक शलोमोन? शलोमोन म्हणतो माझी पूर्ण अशी खात्री आहे, देवाचं भय जे बाळगतात, देवाला भिवून जे बघतात त्यांचे कल्याणच होणार. देवाचं भय बाळगणं म्हणजे पापापासून दूर राहणं, आणि जे देवाचं भय बाळगतात त्यांचे कल्याणच होणार, त्यांचं काही नुकसान होणार नाही, त्यांचं काही वाईट होणार नाही. प्रभू सर्व त्यांच्या जीवनात कल्याण घडवणार. स्तोत्रसंहिता 71:6 स्तोत्रग्रंथ म्हणतो, माझ्या जन्मापासून माझ्या मातृपणापर्यंत माझ्या आईच्या उदरातून निघाल्यापासून तूच माझा कल्याण करता आहेस. खरोखर आपला कल्याण करता परमेश्वर पिता आहे. आईच्या उदरातून निघाल्यापासून आपल्या जन्मापासून मात्र परमेश्वरच आपलं कल्याण करते. तोच आपलं कल्याण करणार, तोच आपला उद्धार करणार, तोच आपले तारण करणार आणि तोच आपली सर्व बंधने पूर्ण रीतीने तोडून टाकणार. म्हणून बायबल सांगते अनुवाद या पुस्तकामध्ये 12:28 वचनामध्ये, तुझा देव परमेश्वराच्या दृष्टीने जे चांगले ते व योग्य ते केल्याने तुझे व तुझ्या पक्षात तुझ्या संततीचे निरंतर कल्याण व्हावे म्हणून या ज्या आज्ञा मी तुला करीत आहे त्या लक्षपूर्वक ऐक. बायबल सांगते तुझे आणि तुझ्या मुलाबाळांचे नेहमी कल्याण व्हावे असं जर तुला वाटत असेल तर मी ज्या तुला आज्ञा देते त्या आज्ञा तू लक्षपूर्वक ऐक. प्रभूच्या आज्ञा लक्षपूर्वक ऐकल्या आणि त्याचे पालन केले तर आपले आणि आपल्या मुलांचे निरंतर कल्याण होणार. निरंतर परमेश्वर पित्याचा अनुग्रह आपल्या आणि आपल्या मुला बाळांवर राहणार आणि परमेश्वर पित्याच्या अनुग्रहाने आणि सामर्थ्याने मात्र आपण भरले जाणार. अनुवाद 28 अध्यायामध्ये 11 वचनात, आणि जी भूमी तुला देण्याची परमेश्वराने तुझ्या पूर्वजांची शपथ वाहिली होती ती तुझ्या पोटचे फळ, तुझ्या गुराढोरांचे वस्य व तुझ्या भूमीचं फळ याची तुझ्या कल्याणासाठी तो अभिवृद्धी करील. काय सांगते बायबल? देवाने जी भूमी आपल्याला दिलेली आहे, ज्या ठिकाणी आपण राहत आहोत त्या ठिकाणी आपल्या मुलाबाळांचे कल्याण व्हावे म्हणून प्रभू तिथे अभिवृद्धी करील. परमेश्वर वाढ करील आपली तिथे, आपल्याला आणखीन आशीर्वादित करीत जाईल की आणखीन आपलं कल्याण व्हावं म्हणून, आणखीन आपली प्रगती व्हावी,
कल्याण प्राप्त करायला जावे, अधिकाधिक आपलं कल्याणच होत राहावं म्हणून देव पिता आपल्याला आशीर्वादित करेल. म्हणजे प्रभूची इच्छा आहे की आपलं कल्याण व्हावं, आपलं उद्धार व्हावा, आपली सारी बंधने तुटावी आणि आपण शांतीदायी जीवन जगावे अशी प्रभूची योजना आहे. आणि त्यासाठी आपल्याला प्रभूचे नियम पाळायचे. अनुवाद मध्ये 30 अध्याय बायबल सांगते 5 वचनं, तुझे पूर्वज ज्या देशाचे वतनदार होते त्या तुझा देव परमेश्वर तुला आणेल आणि तू त्या देशाचा वतनदार होशील. तो तुझ्या पूर्वजांपेक्षा तुझ्या अधिक कल्याण करेल आणि तुला अधिक बहुगुणित करेल. काय सांगते बायबल? तुझ्या वडिलांपेक्षा देव तुझं अधिक कल्याण करेल आणि अधिक तुला बहुगुणित करेल. म्हणजे सर्व लोकांपेक्षा देव आपलं जास्त कल्याण करेल जर आपण देवाचे नियम पाळले. अनुवाद 30 अध्याय 9 ते 10. जर प्रभू काय म्हणतो, तू हे जर नियम पाळले, तू जर या आज्ञा पाळल्या तर वचन सत्य तुझ्या कल्याणासाठी तुझ्यावरही पुन्हा परमेश्वर पिता प्रसन्न होईल. तू मनापासून जीवाने परमेश्वराकडे वळला, त्याचे विधी आणि त्याचे नियम पाळले तर देव पिता सर्वाहून अधिक तुझं कल्याण करेल, तुला बहुगुणित करेल, तुझ्यावर प्रसन्न राहील. जर आपण देवाचे नियम पाळले तर जास्तीत जास्त प्रभू कल्याण करेल. या जगात जितके लोक होऊन गेलेत ना, ज्यांना देवाने आशीर्वादित केलं होतं त्याच्यापेक्षा जास्त आशीर्वाद प्रभू आपल्याला देईल. देवाचे नियम पाळल्याने, आज्ञा पाळल्याने जो देवाला आनंद होतो तो बाकी कशाने होत नाही. देव आपल्याकडून काय मागतो आणि आपण देऊ पण काय शकतो देवाला? आहे काय आपल्याकडे देवाला द्यायला? हे जीवन, शरीर, आत्मा, जीव सर्व त्याचंच तर आहे. काय आहे आपलं जे आपण देवाला देऊ शकतो? सर्वावर त्याचीच तर मालकी आहे. पण त्याची एवढीच इच्छा आहे की आपण त्याचे नियम पाळावे, आज्ञा पाळाव्या, पापापासून दूर राहावे, त्याच्या वचनाप्रमाणे चालावे आणि मग तो आपलं कल्याण करील. प्रभू मग एवढं कल्याण करील मी तुझं की मात्र जेवढे लोक होऊन गेलेत ना त्याच्यापेक्षा जास्त तुझं कल्याण करील, तेवढं जास्त तुझं उद्धार करील, बहुगुणित करील, तुला आशीर्वादित करील, फलद्रूप करील, तुझी मी वाढ करील, तुला थोर बनवीन, श्रेष्ठ बनवीन, संपन्न समृद्ध बनवीन. प्रभू म्हणतो जास्तीत जास्त प्रभू आपल्याला अनुग्रहाने आणि जास्तीत जास्त प्रभू आपल्याला आशीर्वादाने भरेल जेव्हा आपण प्रभूच्या नियमाप्रमाणे चालणार. अनुवाद 8 अध्याय 16, तुला लीन करावे व कसोटीस लावून शेवटी तुझे कल्याण करावे म्हणून तुझ्या पूर्वजांना माहीत नसलेला माना खाऊ घालून त्याने तुझे पोषण केले. काय सांगते बायबल? तुला लीन करावे, कसोटीस लावून शेवटी तुझे कल्याण करावे. अनेक वेळा बघा आपल्या जीवनात परीक्षा येतात, संकट येतात, आम्ही प्रभूमध्ये आहोत, प्रार्थनेत आहोत, ही परीक्षा, ही संकट आहे, पण बायबल सांगते तुला लीन करून कसोटीस लावून तुझे कल्याण करावे. म्हणजे काही संकट अशासाठी येतात की ज्याद्वारे त्याच्याने आपलं कल्याण व्हावं. म्हणजे ख्रिस्ताचं आपण काम करतो, ख्रिस्तामध्ये चालतो आणि ख्रिस्तामध्ये चालत असताना लोक आपल्याला बोलणार, त्रास ना, संकट येणार, पण या परीक्षेत आपण जर टिकले तर आणखी कल्याण प्राप्त करणार. त्याच्यामध्ये डळमळून जायचं नाही, कमजोर पडून जायचं नाही, तर या जर परीक्षेला आपण तोंड दिलं, याच्यामध्ये जर आपण टिकून राहिले आणि प्रभूमध्ये वाढत राहिले तर बायबल सांगते की आपले कल्याणच होणार, आपला उद्धार होणार, आपलं तारण होणार, आपली प्रगती होणार, आपली बंधने तुटली जाणार, आपल्या जीवनात प्रभू चमत्कार घडवणार, आपले अडथळे प्रभू आपल्या जीवनातून दूर करणार, आपलं कल्याणच प्रभू घडून आणणार. म्हणून त्यासाठी आपल्याला प्रभूच्या वचनानुसार, प्रभूच्या नियमानुसार आपल्याला चालायचंय. प्रत्येक पापापासून, वाईटापासून दूर राहायचंय. इर्मया 32 ते 41 वचना प्रभू म्हणतो मी त्यांचे कल्याण करीन, मी त्यांना आशीर्वादित करीन. प्रभू आपलं कल्याण करायला तयार आहे, प्रभू आपल्याला आशीर्वादित करण्यासाठी तयार आहे, प्रभू आपली बंधने तोडण्यासाठी तयार आहे, प्रभू आपल्या जीवनात चमत्कार घडवण्यासाठी तयार आहे. मग दावीद म्हणतो स्तोत्रसंहिता 27:13, या जीविताच्या भूमीवर परमेश्वर खात्रीने माझे कल्याण करीन. या जीविताच्या भूमीवर परमेश्वर पिता काय करेल? खात्रीने माझं कल्याण करीन. माझं कल्याणच होणार, माझं तारणच होणार, माझं भलंच होणार, माझं वाईट होणार नाही. कारण मी प्रभूमध्ये, मी प्रभूची आस धरलेली आहे, माझा भरोसा प्रभू येशूवर आहे, माझं कल्याण, माझं चांगलंच होणार. वाईट होईल, असं होईल, तसं होईल, हा विचार, नकारात्मक विचार पण डोक्यात आणू नका. सकारात्मक विचार ठेवा डोक्यामध्ये. प्रभूमध्ये आहोत ना आपण, प्रभूच्या वचनात जीवन जगत आहोत तर बायबल सांगते आपलं चांगलंच होणार, कल्याणच होणार. प्रभू आपल्याला आशीर्वादितच करणार, आपली प्रगतीच होणार, पुढे जाणार, यशस्वीच बनणार. म्हणून पूर्ण प्रभूच्या मार्गात चला, प्रभूच्या वचनात चला, प्रभूच्या नियमात जीवन
कारण आपला प्रभू येशू महान परमेश्वर आहे, अद्भुत परमेश्वर पिता आहे, शक्तिशाली परमेश्वर पिता आहे, जो आपल्या जीवनात आपल्याला सर्व काही देणारा परमेश्वर आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.